कण्हेर धरणातले मासे कशाने मेले? ठेकेदाराची सखोल चौकशी करा. गरुडा साम्राज्य संघटनेची मागणी. सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा आहे. कोयना, घोम, उमरोडी, कण्हेर, तारळी अशी मोठमोठी धरणे या जिल्ह्यात आहेत. याच धरणांमुळे जिल्ह्याला एक वेगळे वैभव आहे. जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा याच धरणांच्यामुळे पाण्याची टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत असतो. मात्र आज आम्ही सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या परिसरातून जात असताना धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. धरणाच्या काठावर हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. या मृत माशांचे नेमके गूढ काय? कण्हेर धरणातील मासे नेमके कशाने मेले याची चौकशी करण्यात यावी. ज्या संस्थेने मासे पकडण्याचा ठेका घेतला आहे त्या संस्थेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गरुडा साम्राज्य संघटनेचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. आदित्य गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता याच जिल्ह्यात अतिपावसाचा प्रदेश आहे आणि अतिदुष्काळाचाही प्रदेश आहे. अतिपावसाच्या प्रदेशात धरणांची बांधणी त्या काळात प्रशासनाने केली गेली. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा शेतशिवार हिरवागार फुलताना दिसत आहे. धरणेच जर जिल्ह्यात नसती तर 1972 व त्याही अगोदर पडलेल्या दुष्काळाच्या भयानक आठवणी आजही त्या काळाच्या जुन्या माणसांकडून ऐकतो आम्ही. ही धरणे म्हणजे जिल्ह्याचे वैभव आहेत, जिल्ह्याची शान आहेत, जिल्ह्याचा अभिमान आहेत. जिल्ह्यातील मोठमोठ्या धरणांच्यामुळे इथले अर्थकारण सुधारत आहे. प्रशासनाने याच धरण क्षेत्रात मासेमारीचे ठेके दिले गेल्याचे समजते आहे. काही धरणांमध्ये मासेमारी होत असते. आम्ही आमच्या कामानिमित्ताने सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या परिसरात गेलो असतो तर मंगळवारी आम्हाला धरणाच्या कडेने मासे मृत पडल्याची बाब निदर्शनास आली. ही बाब खूप धक्कादायक असून धरणाच्या कडेने एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मृत कसे आढळून आले या प्रकरणांमध्ये ठेकेदारांची, धरणाचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांची चौकशी करून कडक कार्यवाही करावी, अन्यथा गरुडा साम्राज्याच्या वतीने आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय संविधान. मी गरुडा साम्राज्य अध्यक्ष आदित्य गायकवाड. आत्ता 1-2 तासापूर्वी कण्हेर धरणाच्या लगत असलेले पाण्याच्या लगत आम्ही गेलो असता, किरकोळ कामासाठी आम्ही गेलो असता तिथे आम्हाला मोठ्या प्रमाणात मासे मेलेले आढळून आलेले आहेत. या धरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी ग्रुपतर्फे राहणार आहे. कारण की एवढे मासे कडेला येऊन मासे एवढे मेले, मग त्यामध्ये विषारी काय टाकण्यात आलेले आहे का? त्यातून जनतेला होणारा त्रास होऊ शकतो. कारण की एवढे मासे मेले आणि ते कडेला आलेले आहेत. यासाठी या धरणाची जो कोणी ठेकेदार असेल याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गरुडा साम्राज्यातर्फे आमची होत आहे.